हे 2 केक आणले. कोणाचा भारी करून सांगा. तिच्यावर नाव बघा आणि इकडून कर नाव त्याचं. चालेल. पुढच्या बजेट वाढवा. पुढच्या बजेट पर्यंत माझ्याकडे येतात काय नाही. हा त्यांचं बजेट लय मोठं असतं आहे, आपलं छोटं असतं. करू त्यांना मस्त मोठी अपेक्षा आहे सोन्याची. आणि आता ते सोन्याचे भाव आहे त्यानुसार आपल्याला जरूरत नाही. काय तू कपडे घाल मगच मी तुला घे. मारू नाही ना बेटा, ना 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 मारू नाही ना पिऊ, मारू नाही ना. काय करायचं नुसतं हाणण्या काढते. पाठच घालून दाखव. मस्त दिसतंय. तेच नसतंय दुसरं पाहिलं. कसं वाटलं आई मग गिफ्ट? काय गिफ्ट तुमच्या लेकाच? म्हणजे एकाला सोन्याचं पाहिजे होतं, तू चांदीचं आणलं. नाही, असं का केलं तू? चांदीचं होतं त्यांना पहिले, पण त्यांचं तुटलं का काय केलं ते त्यांनाच माहिती. चांदी हातात अंगात असावं म्हणून मी आणले ते अंगावर, ते चांगलं राहतं म्हणून. पण आपला बजेट तेवढंच होता. चांदी पुढच्या बजेट वाढवा. पुढच्या बजेट पर्यंत माझ्याकडे येतात काय नाही. हा त्यांचं बजेट लय मोठं असतं आहे, आपलं छोटं असतं. करू त्यांना मस्त मोठी अपेक्षा आहे सोन्याची. आणि आता ते सोन्याचे भाव आहे त्यानुसार आपल्याला जरूरत नाही. काय तू कपडे घाल मगच मी तुला घे. रोहिणी घाल तिला, कपडे घाल तू. रोहिणी घाल. काय सांगते का बाई पोरगी बाई. कपडे घाला मी ते ओरडू राहिले. आता ऑर्डर झाला त्यांचा. दाखवायचं मागच्या वेळेस आम्ही मुन्नाच्या तिथे गेलो होतो. आमचे 3,000 रुपये नेले होते. नाही जादा होते. नाही बाई, महागाचं होतं ते म्हणे एवढे पैसे येतच नाही. आणि सोन्याचं आपण सोन्याचं करायला गेलं तर तेव्हा सोन्याचे भाव कमी होते मागच्या वेळेस. चांगला व्हिडिओ काढून गेलो तो टाकला आलो वापस. तेव्हा त्याचे भाव कळले तर दुकानदार म्हणला आला मान खाल्ला दाखवून. शेवटी हेच घेतलं मी. तर आपलं बजेट जेवढा होता तेवढा घेतलं. एवढंच आहे. आणि माझं काही नाही बरं याच्यात, सगळे कोमलचे. काय बिलो तू कपडे घाल मगच तुला घेते. जा मग मी नाही घेत तुला. मी आनंद माझ्या त्या बाळाला काय करतो तिथे शर्ट आनंद माझ्या बाळाला. शर्ट आणला आता त्याचे पैसे द्या. 500 रुपयाचे शर्ट. जाऊ दे, 500 रुपये मला कमी देऊन टाक. 500 रुपयाचे शर्ट आता त्यांनी रेमेंटचं आणलंय. देईन बाई, मला तोंड भरून म्हणते दादा काय देतात. सगळ्यांची अपेक्षा राहती. आजीकडचं बघितलं त्यांनी पैसे. तर असं नाही वाटत मी माझ्या आईजवळ काही नाही, माझ्या दादाजवळ काही नाही, आम्हीच ताईला देतो. व्हिडिओ मध्ये सांगते आई दादा तुम्ही काय देता. ते म्हणतात मग मला सुद्धा म्हणतात ते. मध्ये जेवढी बचत गट भेटलं तेवढंच घेते का. माझं मन बाद होत ते. म्हणलं घ्या तुम्हाला जेवढ्याचं लागतं तेवढ्याचं. तिथे गेल्यावर कमी यायचं पाहिलं माणसाली. कंजूस येते, कंजूस. कंजूस पैसे खर्च करत नाही. मग आपल्याला नाही खर्च करून देते, ते नाही खर्च. केक कटिंग किती वाजले का? 10:15. काय इकडे आहे पप्पाकडे तिच्या. तर हे बघा आमचा चालू आहे बर्थडे. आणि भाऊला आपण हे देऊ शुभेच्छा. शुभेच्छा. चल बेटा आधी बसा. आली ना, कोण येत नाही ती. येते ना. हे बघा हे 2 केक आणले. कोणाचा भारी करून सांगा. तिच्यावर नाव बघा आणि इकडून कर नाव त्याचं. चालेल. तिकडं
माझ्या पप्पाला काय गोड आहेत आज काय बाहेर खायला जायचं नाही काही हा बाहेर नाही आमच्याकडे नाही, कुठं नाही. टाकली? काय केलं आज घरी प्लॅन माझीच घ्या जरा हे घ्या काय पावडे काय आले पप्पाजीला. ना गेले ना हातपाय धुवायला गेले ना आज काय आहे? बर्थडे कोणाचा बर्थडे ओ पप्पाचा बर्थडे का चला हॅपी बर्थडे करे पप्पाला हा चला द्या हे द्या सेकंड द्या थँक्यू दे पिवडी थँक्यू चला घ्या बरं काय म्हणत होती? तिथे राहिली ना बरं का चला चला हा, चला हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे बर्थडे डिअर पप्पा हॅपी बर्थडे टू यू तिकडे जागा खाली वाटेल बरी पडा. हो तिकडे जागा थोडी खाली वाटेल कोणती येणार भरणार ती भरणार पाहिजे सोड सोड भरणार ती. बघा असं आहे एखाद्या वर्षी केक नाही तर केकच नाही कापायचा आणि एका वर्षी कापायचा बरी, दोन केक खाली पडन कापायचे ना बाळा. असं आहे ती माहिती जागा खाली वाटेल आमची आणि जागा माझी नाही, बाजू पप्पाला खाऊ घाला. ती चला भरणार कोण पुढच्या बोलतो मला पहिले केक पुढच्या वेळेस. नीट घ्या हा चल दे वर्षी. बाई गुड गर्ल आता परी काही आज झोपली नाही ती नाही मापाचा आजी वाढ आपली बाई बघायची पाहिजे मग आपली बाई आजी मी झोपत नाही पापाने काय रे तू शाळेत गेली होती हा काय आणलं बेटा तू उभं राही ना एक मिनिट अंगावर चढायचं का एक मिनिट हे बघा ऐका हेच चढली बघा हा हा हे बघा तूच पा पाय काय केलंय आणि सकाळपासून आमच्या घरात भांडणं चालू आहे आता भांडणं कशामुळे चालू आहे ते आईलाच माहिती मला नाही माहिती तर गॅस टाकी काय झालं आई गेली होती मामाकडे आणि त्या दिवशी काय झालं आम्ही ढोकळा करायचा निर्णय घेतला होता कोमलला मी ढोकळा करायला लावला होता पण ढोकळ्याला टाइम होता तर माझा गॅस संपला तर मग मी माझ्या हाताने सिलेंडर चेंज केलं पण दादाला सांगायचं राहिलं की बाबा सिलेंडर आपण चेंज केलेलं आहे तर नवीन सिलेंडर बुक करा काय तर आम्ही सांगितलं होतं सांगितलंच नाही पण आता अचानकपणे गॅस संपलाय आणि गॅस दोन्ही पण टाक्या रिकाम्या झाल्यात आता घरामध्ये गॅसच नाहीये आणि त्यासोबतच लाईट गेलेली आम्ही जी शेगडी वगैरे अर्जंटमध्ये चालवतो एखाद्या एमर्जन्सीमध्ये तर लाईट गेल्यामुळे ती शेगडी पण बंद पडलेली आहे म्हणजे घरामध्ये जेवण बनवू शकत नाहीये दादांना आता सिलेंडर आणलेलं आहे पण तेवढ्या वेळासाठी आम्ही ते क्लाउड किचन पण बंद करून ठेवलं होतं जेणेकरून काही ऑर्डर्स नाही पडले पाहिजे कशा करणार आता गॅसच नाही म्हटलं तर हो की नाही आणि ह्या पुरी आता शाळेतून आलेल्या आहेत आणि यांची सकाळपासून आरडाओरड चाललाय आई कोमलला बोलती रोहिणीला बोलती कोमलला बोलती रोहिणीला बोलती हे पोरी काही मान डोक्यावर घेतच ना. हा तिला बोलूनच राहिली सकाळपासून तुम्ही मान. तुम्ही तर बोलता बाबा तुम्ही तर आता बोलल्या सासूरच करता माझ्या ध्यानातच नाही. मी आजी येते. आजी येतं मग आजीने सासूरच करायला पाहिजे का मित्रांनो तुम्ही सांगा बरं हा असं थोडीच असतंय आता त्या बघ ना असं असं नाही हो, पडशी. ए, तुटू हे टिट्ट्या जरा बी ऐकत नाही मित्रांनो टिट्ट्या म्हणजे आमच्या सोचपेक्षा खूप लांब गेलेल्या टिट्ट्या त्याला वापस आणणं खूप अवघड झालेलं आहे तो वापस येऊ शकत नाही इकडे आण माझ्याकडे आण तिला इकडे आण. जा मोठे बाबा. चल इकडे आणि सारखे कपडे घालायचा मान आहे माहिती का तुम्हाला माहिती शाळेत नेलं ना 2 डिश पाहिजे दोघीला बॉटल आपापली जवळच पाहिजे हो. हिरे बदमाशी त्या पुढची घेते. पोळ, ह्या पोळी. एवढे लेकरा काय समजायला पाहिजे सांगा बरं तुम्ही एक इकडे कोणाची उचलू आहे का? आली बघा चल हाय कर हा रामकृष्ण हरी करा रामकृष्ण हरी. हा, तू कर का रामकृष्ण हरी हा हाय करा हा गुड गर्ल हाय करती तसे बाबतीत द्यायचं आम्हाला. तिथे असं कर. रामकृष्ण हरी तिथे तिथे असं कर तिथे सांगते हा, तिथे टा- तुझ्या टाळ्या हातात वाजव घ्या. बेटा टाळ्या वाजव टाळ्या वाजव ना. असं असं काय करते बेटा तू कसं असं करते? असं असं समजतो नाचती असं 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 करती कर बा, कर. का आलं नमस्कार. मोठा बाळ नमस्कार रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी चला खेळ हा बोला बोला
तुम्हाला हे कपडे छोटे छोटे व्हायला लागले, आता कपडे दुसरे घालायला लागा तुम्ही आता. हा तुम्ही आता 1 वर्षाचे राहिल्यात का? काय बाबा अंगात येतो न काय. हा ती तो त्याच्यात बोट घालू नका रे. अगं ते बटन चालू आहे ना ग, बटन चालू आहे ना, ते ऐकतच का नाही ही पोरगी. चल बा इकडे जा तो पप्पाकडे पण. कुठे गेला तो पप्पा? आहे का बटन चालू करते ती ना. आता हे मला पूर्ण लॉकच करून टाकायला लागणार. होय खाली चल. हा त्यांचे हात जिथपर्यंत पोहोचतात ना तिथपर्यंत मला बंदच करून टाकायला लागणार आहे. आणि मग मी काय केलंय काल, त्याच्यामुळेच व्हिडिओ नाही घेतलाय, कारण की काल सगळा गोंधळ चालू होता घरी. व्हिडिओचा सगळा गोंधळ होता आणि आता ते रिलॅक्स झालेलं आहे. त्याच सकाळी आता परत त्यांचं माझं ऐकू बाबा ते गॅस संपलाय, गॅस संपलाय, गॅस संपलाय. पडंती सोड 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 सोडा. एकमेकीला खेळायला सोबती झालेल्या म्हणून ताण नाही, पण मारत्या पण खेळत्या पण सोबत. हां आहे का? मारू नाही बेटा, दिदी ना आपली छोटी. मारलं तुला? मारलं मग पिल्लूला मारलं. हे बघा आहे का, आहे का, आहे का? आता तिला पकडून तिला मारीन बघा. बस आहे बस. ए मारू नाही, मारू नाही, मारू 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 नाही ना बेटा, ना 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 मारू नाही ना पिऊ, मारू नाही ना. काय करायचं नुसतं हाणण्या काढते त्या पोरी. तर असा विषय आहे सध्या तरी. आणि बड्डेचं जर बोलायला गेलं तर बड्डे चांगला सेलिब्रेट झाला आहे, तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओमध्ये. आणि त्याच्या पुढे व्हिडिओ लावलेलाच आहे. बाकी कोमलनं हे 9,500चं गिफ्ट दिलेलं आहे. 9,500चं हे ब्रेसलेट तुम्हाला सांगा कसं वाटतंय. तर जर का त्यांना बघू द्या पहिले. आवडले तिला? हा काय कसं आहे आजीबाई यांची. तिच्या मायला रिंग आणली तीच घालून बसली शाली आणि तीच अशी बाधी. तेवढी हुशार आहे ती. आजीबाईला मला चला पंढरपूरच्या वारीत. आजीबाई काही येत नाही बाबा. गाडीने काय कोण पाहिजे, रोहिणी पाहिजे, पायी पायी जावं लागतं बा वारीमध्ये. रोहिणी जोड पाहिजे कोणी. रोहिणी बी येईल खरं का? मग. तिला का चाललं नको ना बघ. काय आता तिला नको नेऊ दे. रोहिणी तिला चाललं बसायला. देवाच्या इकडे जावंच लागतं आजी. मग नाही ना, मग 12 महिने जाईल नाही का? बघू आता काय होतं. तर 12 महिन्यांनी जाईन म्हणते, पण आता आम्हाला लगेच जायचंय. तर रोहिणीला आम्ही लगेच घेऊन जाणार आहे. आहे की नाही बेटा, तुला बी यायचं ना? तुला बी यायचं पिल्लू. तिचा पप्पा सोडून बाकी सगळे गाव येणार आहे. अरे चोरा दरीला घे बरं. हा घे मग चल जा. चला तर चला मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय, काय वाटतंय मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटेल. तोपर्यंत सगळ्यांना काळजी घ्या. परत एकदा सगळ्यांना जय महाराष्ट्र. आई जुलै महिना संपत आला आणि तू आंबे खायला लागली. दुसरे आंबे तरी बी तर आंबेच आहेत ना ते. आणि किचनचं काम कधी चालू करताय तुम्ही? तुझ्यावर सोपवलं ना. हे बघा किचनचं काम चालू करायचंय. परी आली नाही वाटतं. कोमल कुठे गेली? कोमल वेअर आर यू? इधर रे. आजीबाई झोपलेली आमची. नाही तुला नाही ग, तुला काहीच बोलत नाही मी. हे बघा हे पाखरू केव्हाच झोपलंय आणि हे पाखरू मोबाईल बघतोय. ते पाखराला झोपायचंच नाहीये. आमची आजीबाई आहे ते. आमच्या आजीबाईचं म्हणणं काय माहिती का, तुला बोलत नाही मी. मी तुला बोलत नाहीये. तुला बोलत नाहीये. तर इकडे आजीबाई आहेत आणि आम्हाला नाही का किचन करायचं होतं. तर आजीबाईचं म्हणणं आहे की किचनचं
थांब ना बेटा एक मिनिट. काय ते कॉलेज थांब ना. थांब ना एक मिनिट. तर किचनचं जे आहे आजीबाई, किचन इथं केलेलं पुरण का दुसऱ्या घरी केलेलं पुरण? आपल्या इथं करायचं. दुसऱ्या घरी नाही करायचं? हा आजीला दुसरीकडे जायचंच नाही बाबा. जाणवं येणं. आज तिला काय झालं काय माहिती, लयच रडायला लागली असती. एखादी सिरडतीच ती. आणि ती आता पण झोपली पाहिजे होती. आता 12-1 वाजा ते लागलाय. आता झोपून तर लय 3 वाजता उठून होती. तर असा एकंदरीत विषय चालू आहे आणि बघू आता काय होतंय काय नाही. तिकडे ते बाळाचं पण दुखायला लागलंय होते विजूभाऊच्या. खरं हां, तो पण म्हटलं की आजीला तर काही दिवस झाडून द्या म्हणेच. काय दुख होतं रे बाबा. काय ताप आला त्याला 102, तर तो तिकडे धाडून द्या म्हणे काही दिवस. हा तर तुम्ही काय जात नाही वाटतं ना? मी येतात बाबा. नाहीच म्हणते आजी, जातच नाही म्हणते. जायचं यायचं फिरून 4-5 दिवस पाहून म्हणजे यायचं. ते इथंच असेल ना वाशिमला. वाशिम जात नाही का तुम्ही? हो, जात नाही. काय करू सांगू त्याला? काय म्हणे आजी घालून द्या म्हणे का. हां, जाता कसं मग? मी नाही जात. नाही जात का? हाय ती बाई आता. आहे पण त्याला आजीची गरज पडली आता. हो ना. यायचं 4 दिवस जाऊन. म्हणशील तसं. तू म्हणशील तसं, म्हणजे तुमची इच्छा असेल तर सांगा बाबा, नाही तर मग काय. पोराला ताप आली म्हणते ना. हा ना, मग राहिली असेल ना. स्वराजला आली बाबा ताप हो ना. आणि त्यानं ते खूप परेशान झालेत. बरोबर. बघू आजी जाते का नाही जात. तर सध्या टिट्ट्या तर झोपलेला आहे. बाकी ऊन तर एवढं पडते. काल थोडा पाऊस झाला. आईचं चालू आहे जेवण. बघू काय होतंय काय नाही. तर चला, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय, काय वाटतोय ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मी तुम्हाला भेटेल उद्याच्या व्हिडिओमध्ये. यावं लागतं. करायचं जेवण. येऊ दे ना, थांब ना. कोमलला कुठे गेली? कोमल वरती गेली का? हां, त्याची पिऊला झोपू घालायसाठी वरती गेली. बघू. चला, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटेल. तोपर्यंत सगळ्यांना जय महाराष्ट्र.